शिवसेनेच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यभरात शिवसेनेकडून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। प्रबोधनकार ठाकरे व हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून शिवसेनेचा जन्म झाला होता। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त अहिल्यानगर शहरात 59 किलो पेढे वाटून वर्धापन दिन नगरकरांसोबत साजरा करण्यात आला। यावेळी नगरचे आराध्य दैवत विशाल गणपती येथे शिवसैनिकांकडून महाआरती करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे माजी महापौर, माजी नगरसेवक तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शहर प्रमुख सचिन जाधव यांनी संजय राऊत यांना टोला लगावला असून, राऊत नाही तर सकाळी वाजणारा भोंगा दाऊद आहे। रोज सकाळी जनतेचे रक्त जाळण्याचे काम करणाऱ्याला कचऱ्याच्या डब्यात टाकले पाहिजे, असे देखील यावेळी सचिन जाधव यांनी म्हटले। आज खऱ्या अर्थानं शिवसेनेचा 59वा वर्धापन दिवस, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारातून या ठिकाणी आज या शिवसेनेचा जन्म झाला होता। आज 59 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण खऱ्या अर्थानं पाहतोय की आजही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे आणि प्रबोधनकार ठाकरेंचे जे विचार आहेत त्या विचाराप्रमाणे चालणारी ही शिवसेना आणि त्या विचारावर चालवणारे आम्ही सर्व शिवसैनिक आपण पाहतोय की लोकांना, सर्वसामान्य टपरीवाला असेल, पावभाजीवाला असेल, वडापाव विकणारा असेल, टोपी विकणारा असेल, अशा सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना या ठिकाणी आमदार, खासदार, महापौर वेगवेगळे पद भूषवण्याचं या ठिकाणी मान या शिवसेनेमुळे भेटलेला आहे। आणि या वर्धापन दिनानिमित्त हा राऊत नाही संजय राऊत तर सकाळी वाजणारा जो भोंगा आहे तो खऱ्या अर्थाने दाऊद आहे असं मी खऱ्या अर्थाने बोलतो। आणि तो दाऊद तरी तिकडे जाऊन पळून बसला, पण आज सकाळी उठून जे रोजचं सगळ्यांचे रक्त जाळण्याचं काम करतो अशा माणसाला खऱ्या अर्थानं शिवसेनेतून कुठेतरी एखाद्या कचऱ्याच्या डब्यात टाकलं पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला एक चांगली दिशा मिळेल। 19 जून आज शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन, याच्या सर्व महाराष्ट्राच्या तमाम जनतेला, देशाच्या तमाम जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर बाळासाहेब ठाकरे, प्रबोधन ठाकरे यांचे विचार घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन शिवसेना उभी राहील। आणि या देशाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्याच्यामध्ये शिवसेनेचं एक पान असेल आणि ज्याच्यामध्ये मराठी माणसाला उभं करण्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं जे योगदान आहे ते न विसरण्यासारखं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठी माणसांना कोणी उभं केलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरेंच्या स्वरूपात आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात हा महाराष्ट्र उभा राहिला तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि बाळासाहेब ठाकरेंमुळे। आणि या बाळासाहेब ठाकरेंची किमया आज आपण पाहिलं असेल की अत्यंत प्रखर विचार, हिंदुत्वाचे विचार, आणि हे ज्या नगर शहराच्या जनतेला अभिप्रेत आहे असे ते विचार अनिल भाईंच्या माध्यमातून आणि या सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून आम्ही आज गणरायाला या ठिकाणी विनंती केली की आमचा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा तर दिल्याच, तमाम नगरकरांचं या ठिकाणी तोंडगोड करण्याचं काम आमच्या जिल्हा प्रमुख असतील, आमचे सगळेच पदाधिकारी असतील, अनिल शिंदे यांनी या माध्यमातून आपण नगरकरांचं तोंडगोड करण्याचं काम, पेढे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि नगरकरांना शुभेच्छा देतो। आणि सातत्याने आपण जे प्रेम या नगर शहराच्या शिवसेनेवर केलेलं आहे ते इथून पुढच्याही काळात असंच राहून द्या। निश्चित आपण अत्यंत चांगला बदल या नगर शहरामध्ये, या महाराष्ट्रामध्ये घडवू।